अधिवेशनात मराठा समाजाची बाजू घ्या, अन्यथा येत्या निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवू. मराठा आंदोलकांचा मंत्री वळसे पाटलांना इशारा. लोकसभा निवडणूक रिपाई गवई गट स्वबळावर लढणार. राष्ट्रीय महासचिव डॉक्टर राजेंद्र गवई यांची माहिती. यंदा कोणत्याही करवाढीशिवाय अर्थसंकल्प सादर करा. पाणी, आरोग्य, शिक्षणावर भर द्या. गणेश नाईकांची नवी मुंबईच्या पालिका आयुक्तांकडे मागणी. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या विरोधात सिंधुदुर्गमध्ये जोरदार बॅनरबाजी. म्हाप्रळ, पारुळे आणि भोगवे परिसरातील बॅनरमुळे कोकणात राजकारण तापलं. भास्कर जाधवांच्या कार्यालय परिसरात झालेल्या दगडफेकीची उच्चस्तरीय चौकशी करावी. भाजपचे माजी आमदार विनय नातू यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील वरखेड वीज वितरण उपकेंद्रावर शेतकऱ्यांचं आंदोलन. वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचं 10 दिवसांपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणं आंदोलन. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची आंदोलनस्थळी भेट. माळशिरस तालुक्यातील वाफेगाव मधील बंधाऱ्याची दारं जीर्ण झाल्यानं पुन्हा गळती. युवा सेनेच्या वतीनं पाटबंधारे खात्याविरोधात मडकं फोडो आंदोलन. बीडच्या केएसके महाविद्यालयात छत्रपती शिवरायांवर आधारित रांगोळी स्पर्धा. रांगोळीतून साकारला शिवरायांचा इतिहास. जळगाव जिल्ह्यातील मुसळी फाट्याजवळ कापूस व्यापाऱ्याची गाडी अडवून तब्बल 1,60,00,000 रोकड लुटली. चोरट्यांकडे तलवार, लाठीकाठी आणि पिस्तूल असल्याची माहिती. चंद्रपूरच्या बल्लारपुरात पॉक्सो अंतर्गत जनजागृती करता शिबिराचं आयोजन. शिक्षण विभागाचा पुढाकार. बुलडाण्यात अतिक्रमण करून राहणाऱ्या आदिवासी पारधी समाजाच्या लोकांना पोलिसांनी हुसकावलं. राहायला घर नसल्यानं आदिवासी महिलांचा रास्ता रोको. मुक्ताईनगरमध्ये महाशिवरात्री निमित्त चांगदेव मुक्ताईच्या संयुक्त यात्रेची जय्यत तयारी. यात्रेकरता जादा बसेसची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातल्या कोंडाईबारी घाटात साखरेनं भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन डिव्हायडरला आदळला. झाला अपघात. उतारावर ट्रक फरफटत गेल्यानं ट्रक चालकाचा जागीच मृत्यू. अर्नाळ्यामधील जांभूळपाडा रोडवर कार चालकानं जाणीवपूर्वक दिली धडक. बाईक स्वाराला चिरडलं. व्हिडिओ व्हायरल.